नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाइम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये परत एकदा मी तुमचं स्वागत करतो. तुम्हाला तर माहीतच आहे, डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये आपण आजचे जे ट्रेड झालेत ते एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर ना आपण जे उद्याचं मार्केट आहे म्हणजेच आज 11 डिसेंबर, उद्या 12 डिसेंबरचं अनालिसिस आपण करतो. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की काल जो डेली अनालिसिस व्हिडिओ आपण बनवलेला त्या व्हिडिओच्या लेवल जर तुम्ही बघितलं तर 4217 ही एक मेजर लेवल आपण काढलेली. त्या लेवलच्या ब्रेकआउट नंतर मार्केटमध्ये चांगली अपसाईडला मुवमेंट येईल असं मी प्रेडिक्ट केलेलं. आणि एक्झॅक्टली बघा, एक्झॅक्टली त्या लेवलच्या ब्रेकआउट नंतरनं येस जवळपास 1:30च्या दरम्यान ब्रेकआउट आला त्या लेवलचा आणि इथून मार्केटने थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसायला इझी जाईल. ओके, इथून तुम्ही बघा, येस 220 पिप्सचं आपलं टार्गेट हिट केलं. एक्झॅक्टली मी टार्गेट पण दिलेलं आणि टार्गेट आपलं हिट केलं. ओके, मोठी 300 पिप्स वरती गेलंय. नंतर ना परत मार्केट आलं, त्या झोनमध्ये साईडवेज राहिलं. हे बघा, पूर्णपणे साईडवेज राहिलं. जेव्हा ब्रेकआउट दिला, ओके, इथं ब्रेकआउट दिलेला आहे छोट्या टाइम फ्रेमवरती, तेव्हा पण इथं 50-60 पिप्सची मुवमेंट आलेली आहे त्याच लेवलवरून. ओके, आणि येस इथं पण ब्रेकआउट दिला, इथून पण 50-60 पिप्स. आणि हा जेव्हा मोठा ब्रेकआउट दिला बघा भाऊ, इन दी एंड जेव्हा ब्रेकआउट दिला तेव्हा 270 ते 280 पिप्सची मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यामुळे मी तुम्हाला म्हणत असतो की डेली अनालिसिस व्हिडिओला ज्या मी लेवल्स सांगत असतो त्या अजिबात तुम्ही मिस करू नका, कारण तुम्ही खूप किमती लेवल्स मिस करताय. ओके, चलो, उद्याचे लेवल सांगण्याआधी मी तुम्हाला आजचे जे आपले ट्रेड झालेत ते मी एक्सप्लेन करतो. नो एक्झॅक्टली सगळ्यात पहिल्यांदा आपण लाईव्ह आलो. ओके, लाईव्ह आलो तेव्हा सेलिंगला एक ट्रेड प्लॅन केला ज्यात आपले 80 पिप्स झाले. 80 पिप्स झाल्यानंतर ना आपण हा ट्रेड बुक केला. ट्रेड बुक झाल्यानंतर ना हा पण ट्रेड भेटला नाही यार, बऱ्याच लोकांना हा ट्रेड भेटला नाही, कारण जस्ट आपण हे लावलं, सेलिंगचं काय म्हणतात रेशो लावला आणि तो ट्रेड आपला लगेच एक्झिक्यूट झाला, लगेच प्रॉफिट झालं. हे बऱ्याच लोकांना कॅप्चर करता आलं नाही. ओके, आफ्टर दिस गाईज भेटला आपल्याला. या 15 मिनिटावरती एक ट्रेंड लाईन येत होती आणि त्या 15 मिनिटाच्या ब्रेकआउटला आपल्याला हा ट्रेड भेटला. इथं एक्झॅक्टली या पॉईंटला एंट्री सांगितलेली आणि इथून 42-17 तीच लेवल जी काल आपण डिसाईड केलेली, 42-17चा ब्रेकआउट नंतर आपण ट्रेड प्लॅन केलेला. आणि जवळपास तुम्ही इथं बघू शकता 260 पिप्स या ट्रेडमध्ये झालेले आहेत. ओके, बऱ्याच वेळा मार्केटने पुलबॅक घेतलं, बट पुलबॅक आला की री एंट्री मी वेळोवेळी प्लॅन करत गेलो. इथून री एंट्री दिली या ट्रेंड लाईन ब्रेकआउट नंतर ना हा परत ट्रेड इथून बूम झाला. काही जणांनी इथं पण मिस केला, मग त्यांच्यासाठी थर्ड री एंट्री मी या झोनला दिली. सो इथं मग सगळ्यांनी एक्झिक्यूट केला आणि प्रॉफिट बुक केलेलं आहे. इथपर्यंत आपल्याला कॅप्चर करता आलं, वरचं आपल्याला जास्त कॅप्चर करता आलं नाही. ओके, सो अशा लेवल्स जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या लेवल्स मार्क करत जावा तुमच्या चार्टवरती आणि मग त्याच्यावरती तुम्ही प्लॅन करत जावा. चलो, आता फुटलेला आहे अपसाईडला. आता हे टार्गेट आहे. ओके, 4-2-5-6. आता झाले 4-2-5-6. एकदा टार्गेट तुम्हाला भेटलं की नंतर ना आपण सेलिंग साईडला ट्रेड शोधणार आहे. ही एक झोन सेलिंग झोन आहे. 4-5-6 या लेवलला टॅप झालं की जरा सेलिंग साईडचा ट्रेड तुम्ही शोधू शकता. बट जर एखादी मारूबाजू कॅन्डल तयार होत असेल इथं 15 मिनिटाची, तर या ब्रेकआउट नंतर पण मार्केटमध्ये शार्प अपसाईडला मुवमेंट येणार. आणि इथून जर अपसाईडला मुवमेंट आली तर ऑल टाइम हाय आपल्याला बघायला भेटू शकतो. ऑल टाइम हाय. बट मला असं पर्सनली वाटतंय की 42-56 पासून एक सेलिंग साईडला मुवमेंट येणार आहे. आणि परत आत्ता मी तुम्हाला तीच लेवल सांगेन की 42-17 लक्षात ठेवा. आता मार्केट जर 42-17 ब्रेक करून खाली आलं तर मार्केटमध्ये खूप फॉल बघायला भेटेल. जवळपास 41-84चं टार्गेट आपल्याला येताना दिसतंय जर या लेवलच्या खाली मार्केट आलं तर. ठीक आहे, सो तयार राहावा. दोन्ही लेवल्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत. एकतर 42-56ला सेल करायचं आपल्याला, अदरवाईज 42-17च्या ब्रेकआउट नंतर आपल्याला सेलिंग साईडला एंट्री प्लॅन करायची. तोपर्यंत जोपर्यंत मध्ये आहे मार्केट तोपर्यंत बाईंग केली तरी चालेल. ठीक आहे,
जेव्हा जेव्हा पुलबॅक येईल तेव्हा तेव्हा मध्येच कुठेतरी बाईंग केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरती ट्रेड प्लॅन करत चला. ह्या येस 4200चा ब्रेकआउट आला तरी खाली पडू शकताय मार्केट, बट हेच 4217 ही लेवल एकदम चॅटवरती तुम्ही मार्क करा. ब्रेकडाऊन आला तर प्रॉपर डाऊन साईडला मुवमेंट टार्गेट असणार आहे 4184 पर्यंत. चलो, दॅट्स इट फ्रॉम माय साईड. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, एक्सप्लेन केलेल्या आहेत. मग सोमवारपासून भावांनो आपला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स चालू होतो आहे. सो ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आहेत त्यांनी ॲडमिशन घेऊन टाका. ओन्ली 5000 आपली फीज राहते, त्यात सगळ्या बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या जातात. ओके, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी रिअल वन, रिअल ट्रेडर बनायचा प्रयत्न करा. मी तुमच्यासाठी एफर्ट्स घेतोय, तुम्ही सुद्धा तुमच्यावरती एफर्ट्स घ्या. चलो, बाय बाय गाइज, गुड नाइट, हैव अ प्रॉफिटेबल लाइफ, बाय.